झोपलेल्या सरकारला जागा करायचं आहे, त्यामुळे आता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. कोट्यावधी रुपयांचा टॅक्स भरला जातो तरी सुद्धा हिंजवडी आयटी पार्क, मांडमारुंजी या परिसरामध्ये नागरिकांना सुविधा नाहीयेत. त्यामुळे आम्ही आयटी पार्क परिसरात राहतो की कचरा डेपोमध्ये, अशी उद्विग्नता इथल्या स्थानिक रहिवाशांनी बोलावून दाखवली आहे. त्यामुळे आता येत्या 9 सप्टेंबरला रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलाय. यास स्थानिक रहिवाशी आणि आयटी कर्मचारी संघटना यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. चाकणमधले अनेक लघु उद्योग हे बाहेर आले, त्यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि तिथं सुद्धा आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर मात्र पुणे शहरातली सर्वात मोठी आयटी पार्क असलेल्या हिंजवडी तीच परिस्थिती आहे. आजही 25 ते 30 हजार कोटी टॅक्स तिथं स्थानिक नागरिक आयटी कर्मचारी देत आहेत, मात्र ज्या बेसिक सुविधा आहेत त्या मात्र अजूनही त्यांना मिळत नाहीये. सरकारचं साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे आणि त्यामुळेच आता इथले जे सगळे रहिवासी आयटी कर्मचारी आहेत ते आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत, तशी त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही रस्त्यावर उतरण्याची जी घोषणा केलेली आहे आंदोलनाची, ती नेमकी का केली आहे? नाही, मी कर्नल सालकर, मी म्हटलं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हिंजेवाडी इंडस्ट्रीज असोसिएशन. सुरुवातीलाच मी सांगितलं की असोसिएशन रस्त्यावर वगैरे येण्याचा काही प्लॅन नाही आहे. आम्ही गव्हर्नमेंट एजन्सीजकडे वेगळ्या पद्धतीने आमचं पोझिशन मांडतो आणि फॉलोअप करतो. हे रहिवासी किंवा इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईज ज्यांना याच्याबद्दल फार त्रास अडचणी तुम्हाला पण येत असतील ना अडचणी तिथे? आहे, पण जे रस्त्यावर येण्याचा तुमचा प्रश्न आहे ना, ते असोसिएशन असं रस्त्यावर येणार नाही. आम्ही गव्हर्नमेंट एजन्सीज बरोबर आणि हे चालू ठेवतो. काय नाही आता तिथं सुरू आहेत आणि जेणेकरून तुम्हाला आंदोलन करावं लागतंय? मेन म्हणजे रस्त्याचेच. आम्ही फक्त रस्ता सोडून अजून काही मागितलेलंच नाहीये. रस्त्याचे मेन प्रलंबित प्रश्न किंवा रस्त्याची जी क्वालिटी आहे आणि रस्ता वाईट झाला पाहिजे. आयटी पार्क गेले 20 वर्ष ग्रो झालंय, पण तो एकच सिंगल रस्ता आहे. त्यामुळे आयटी पार्कला बॅकअप रस्ते सरकारनं तयार करून देणं, नवीन जे गेल्या वर्षी प्रपोज केले होते, आणि एक्झिस्टिंग रस्त्याचं वाइडनिंग हैं वो पूरी करने के लिए हमारा जगाना काम उन्होंने करना है. हम पॉलिटिक्स में नहीं है, हम अथॉरिटी में नहीं है. या तो हमको दे दो, वो हो नहीं सकता. तो काम जिसने करना है उससे कराना पड़ेगा. अभी कराने के लिए हमको रस्ते पे आना पड़ेगा. आणि दुसरं म्हणजे वाहतूक कोंडी. तुम्ही लिटरली 1 किलोमीटर जायला 40 मिनिटं ट्रॅफिक जाम मध्ये अटकताय. म्हणजे तुम्ही पुढे मग घरी, कारण की त्या एरियामध्ये राहणारे कमी आहेत, बाहेर येणारे जाणारे फार जास्त आहेत. तो अजूनपर्यंत प्रश्न सुटलेला नाहीये आणि त्यामुळेच हे एवढे ऍक्सिडेंट्स होतात. So I feel that every year these issues are happening, right? It's a recurring issue. It's not like, see, we go and we meet the ministers, we talk to the local authorities, they fix it, but we need a permanent fix. कॅमेरामन रोहित वनकटेचा अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.